नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC लक्ष्य आशा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल याचे आयोगाचे पडलेले प्रश्न पाहणार आहोत. तर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल पहा. पहिला प्रश्न, 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व एकूण किती तालुके होते? तर 26 जिल्हे आणि 229 तालुके होते. खालीलपैकी कोणत्या कारणाने कोकणचा सखल भाग निर्माण झाला आहे? महाराष्ट्राचा पठाराचा पश्चिमेकडील भाग खाली खचल्याने कोकण भाग तयार झाला. खालीलपैकी कोणत्या किनाऱ्याचा प्रकार एका कोकणात आढळतो? रिया. दरकोसा टेकडा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया. महाराष्ट्राच्या घाटांचा क्रम लावायचा आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे थर घाट पहिल्यांदा उत्तरेकडे येते, त्याच्या खाली कुंभार्ली घाट, पुन्हा आंबा घाट आणि सगळ्यात शेवटी आंबोली घाट येतो. बघा, नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघा. धडगाव, तळोदा आणि नंदुरबार. योग्य जोड्या लावायच्या. चिकोडीची जोडी कशाला येते? कोल्हापूर. माडोशी माडोशी डोंगर कुठे येते? सातारामध्ये. तोरणमाळ नंदुरबार आणि हस्ती जळगावमध्ये येते. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर औरंगाबाद. खाली नमूद केलं महाराष्ट्र त्याच्या क्षेत्रफळानुसार क्रम लावा म्हणते. सगळ्यात जास्त क्षेत्रफळ औरंगाबाद, पुन्हा नाशिक, पुणे, नागपूर आणि अमरावती असा क्रम येते. खालील नमूद सह्याद्री प्राकृतिक भूरचनाचा उत्तर दक्षिण अभिमुखता क्रम रायगड किल्ला, वरंध घाट आणि प्रतापगड किल्ला आणि कुंभार्ली गट असते. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 740. टोटल सह्याद्री पर्वताची लांबी म्हणाली तर 1600 किलोमीटर येते. हस्तभाषेकर महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात येते? तर नंदुरबार जिल्ह्यात. लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा आहे? तर लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण 4 जिल्ह्यांची सीमा आहे. महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा खाली दक्षिणेकडे प्रतापगड, नंतर पुरंदर किल्ला, नंतर सिंहगड किंवा नंतर दौलताबाद येते. महाराष्ट्र पठार मुख्यत्वे करून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाला आहे? तर अतिताश्म खडकापासून तयार झालेला आहे. तर रायगड किल्ल्याचा ब्रिटिश लोक पूर्वेकडे लिलभ्राट असे म्हणत. कोणत्या किल्ल्याला? तर रायगड किल्ल्याला. महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा, रवरात्राग आणि त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत. खालील पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? तर जुन्नर. महाराष्ट्रातील खालील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर कोयना. योग्य जोड्या लावायच्यात. भिरा कुठे येते? जलविद्युत केंद्र रायगडमध्ये. वीर पुणे, भंडारा अहमदनगर आणि जुजनी सोलापूरमध्ये. हे प्रश्न कॅन्सल झालेला आहे. पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? तर तापी नदी खचदरीतून वाहते. खालील विधान सत्याच्या तपासाने खालील कोणते विधान बरोबर आहे? ओळखा. दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकाने बनलेले आहे. तर बरोबर आहे. दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे. हे पण बरोबर आहे. पुढला प्रश्न कॅन्सल झाला आहे. महाराष्ट्रातील नैसर्गिक सरहद्दीच्या बाबतीत खाली कोणती जोडी चुकीची आहे? बघा. ईशान्येस दरकोसा टेकडा बरोबर आहे. वायव्येस सतमाळा गाळणा आणि आकरणी टेकड्या, नैऋत्येस तेरेखोल नदी, आग्नेयेस गाविलगड टेकडा हे चुकीचं आहे.